मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. आज आहे मंडे, सोमवार आहे आज. आणि आज विशेष म्हणजे गोकुळाष्टमी, कृष्णाचा जन्म झालेला आहे, भगवान कृष्ण. आज खरं तर सुट्टी पाहिजे होती, पण नाही सुट्टी, नुसत्या सुट्ट्या पाहिजे. चला म्हटलं आज दिवसाची सुरुवात वॉकिंगने करू, जशी आपण करत आलोय, कंटिन्यू ठेवू. आज बनाना मिल्कशेक अँड शिरा. ह्याच्यात देऊ का? दे दे. ते ग्लास मध्ये तुम्ही दोघांनी शिंदे गट आणि ठाकरे गटचा राडा चाललाय का? आवरा मिस्टर. झालं माझं, आवडलंय. दरवाजाला चिकन लागले. मित्रांनो, आता वाजलेत 10 वाजायला 10 कमी आहेत. आम्ही चालले रुटीन चेकअप. प्रियंकाला डेट दिली आहे, म्हणजे चेकअपची. तर 10ची अपॉइंटमेंट आहे. डॉक्टर काय येत नाही, मला वाटते 10 वाजता. 10:15 10:30 येते ती. आम्ही काय 5 मिनिटात पोचतो. बघू काय स्टेटस आहे काय नाही. चला मित्रांनो, नसल लावायचं तर नको. पोलीस वगैरे. पोलीसचं काय द्या, रोडला नसतात पोलीस. पकडल्यावर मग पैसे द्यावे लागतात. सांगू शकतो प्रेग्नेंट आहे, नाही लावता येत. प्रेग्नेंट बायका, वृद्ध माणसं यांना कन्सेशन असतं. त्यांच्यासाठी थोडं कन्सेशन असतं. हे शार्ट टर्नमुळे प्रॉब्लेम आहे. नाही, स्लोच करायची गाडी तिथं. चला मित्रांनो, आज तुला 34 वीक चालू झालं ना. तुला काय द्यायचं का ॲडवाईस, जे प्रेग्नेंट बायका आहेत, IT वाल्या स्पेशली, की तू जे फील करते ते काय तुला एक्सप्रेस करायचं आहे का? प्रियंकाला काही त्रास नाही आहे, खूप चांगली गोष्ट आहे. नाही तर कसं दवाखान्यात जाताना ना टेन्शन असतं. लोक असे व्लॉग वीक बनवत नाही, म्हणजे टेन्शन असतं काय होईल कसं होईल. पण असं आम्ही एक्साइटमेंटवालं फेज आहे आमची, आणि हॅप्पी आहे. त्यामुळं ती एक खूप चांगली गोष्ट आहे. असंच व्यवस्थित पार पडावं. सगळ्यांची बॉडी वेगळी असते म्हणून सगळ्यांना वेगळ्या वेगळ्या त्रास असतात. पण काही काहींना बॉडी फुल रेस्ट सांगतात ना, बेड रेस्ट. सच असं काही नाही आहे, बट हा थोडं बॉडी चेंजेस आणि थोडं ते डॉक्टर म्हणून दिस इज अन प्रेग्नन्सी साईड इफेक्ट. प्रेग्नन्सी गिफ्ट पिगमेंटेशन नाही, म्हणजे फ्रेश पण आहे, रेडिओलॉजिस्ट वगैरे पण बोलले ना मी. दुसरे पण चेंजेस म्हणजे साईड इफेक्ट असतात. आता ऑप्शन नाही आहे ना, बेबीचं सगळं चेक वगैरे करायचं आहे. सेव्ह काय म्हणतात ते बेबीच्या. Few moments. ओके. हां, डॉक्टर व्हिजिट झाली मित्रांनो. घरी चाललोय, 11 वाजले बाबा. मॅडम उशिरा येऊन सुद्धा पहिला नंबर होता, त्यामुळे लवकर झाली. सगळं काही व्यवस्थित आहे. आता एक फायनल स्कॅन बाकी आहे, ते आपण करू पुढच्या महिन्यात. डेट अजून काही दिली नाही आहे, देतील. पुढच्या स्कॅनला डेट देणार आहे. स्कॅन केल्याशिवाय त्यांना डेट देता येत नाही, असा विषय आहे. चला
जाऊयात आता घरी. मला जायचं ऑफिसला. प्रियंकाने सुट्टी टाकली. लेट्स गो. न्यातीमध्ये काय प्रियंकासाठी नारळ घेऊ जाता. नारळ घेतलाय मित्रांनो. आता चाललो घरी. 60 रुपयाला नारळ आहे. ठेवता येईल का तुला तिथं? चलो गाइस, अभी जाते हैं ऑफिस. 11:30 वाजलेत. काम आहे पेंडिंग करायचं आहे ते. मल्टी टास्किंग. चहा का कॉफी? एक लाडू राहिला तो मी खातो. गरम आहे. आता 9व्या महिन्यानंतर चालतंय. कधी पण डिलिव्हरी आवडलं असतं तर खायला असतं. तुला नक्की आला आवडतं जेवण परत झोपी मला सवय आहे. फरसाण घे का जरा. चला जेवण करू. वरती बसायचं. वरती दोघंच आहे आपण. म्हणजे खाली बसायला पाहिजे पण ठीक आहे. थंडी वाजते आज. असं थंडी वाजते का असं वाटतं. थोडंसं थंड वातावरण. हे लाडू कोणी दिले? थोडंसं खा आणि पकडला ठेवा. खीर थोडी थोडी. इस्कॉन नको बस मी थोडं घेतलं. सूप येते. इस्कॉनचा आहे. कोणी आलं? आज आहे मित्रांनो जेवायला मसाले भात, पापड आणि खीर. आणि हे प्रकार खीर आणि हा लाडू इस्कॉन टेम्पलवरून आला आहे मला. आज कृष्ण जन्माष्टमी आहे त्याच्यामुळं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा जमलं तर. घेऊन येतो असाच एक नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टाटा बाय. टेक केअर. सी.